औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही लाडक्या बहिणींना 2 हप्ते जमा व्हायला सुरू झालेत। 33 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। आता उद्याही पैसे जमा होतील। 3000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांना 3000 रुपये आता खात्यात जमा झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे। आता हे 3000 रुपये सर्व बहिणींना मिळणार नाही। 4 नियमानुसार काही बहिणींना 1500 रुपये तर काही बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार। तर चौथ्या नियमांतर्गत जर बसल्या तर 0 रुपये मिळणार। फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र द्यायचा असल्यामुळे हप्ते वाटपाची प्रक्रिया सुरू झाली, पण आता सर्वांना सारखा हप्ता मिळणार नाही। काही बहिणींना 0 रुपये तर काहींना फक्त 500 तर काहींना 2 हप्ते असूनही 1500 तर काहींना 3000 रुपये मिळणार। तर कोणत्या नियमांतर्गत किती पैसे मिळणार हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या बँकेच्या खात्यात येणार? सगळ्या बँकेत पैसे येणार नाही। पोस्ट खात्याचा देखील मोठा प्रॉब्लेम झालाय। तर काही महिलांचं बँक खातं डायरेक्ट बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। जर या बँकेत खाते असेल तर अजिबात पैसे येणार नाही, खाते होणार बंद। मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे 37-38 अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला, पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत। राज्य शासनाकडून 9 जिल्हे आणि 12 बँकांची यादी आलेली आहे। हे पैसे या 9 जिल्ह्यातील तसेच या 12 बँकांमध्ये जमा केले जाणार आहेत। या 9 जिल्ह्यातील महिलांचे जर या 12 बँकांमध्ये खाते असेल तरच तुम्हाला आज 3000 रुपये जमा होतील। तसेच तुम्ही जर इतर जिल्ह्यातून असाल किंवा तुमचे खाते या 12 बँका सोडून असेल तर तुम्हाला लेट पैसे या ठिकाणी जमा होतील। परंतु या 9 जिल्ह्यातील 12 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे 100% जमा होणार आहेत। ते देखील 2 महिन्याचे एकत्र पैसे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होतील। मग हे 9 जिल्हे आणि या 12 बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही जर या 9 जिल्ह्यातील या 12 बँकात तुमचे खाते असेल तर 100% तुम्हाला आज 3000 रुपये जमा होतील। तर अशा काही बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही। या बँकेत खाते असेल तर खाते बंद होणार। 2 हप्ते लगेच देणार, 3000 रुपये देणार, पण सगळ्या बहिणींना 3000 मिळणार नाही। काही बहिणींना 1500 तर काहींना 500 तर काहींना 0 रुपये मिळणार। तर कोणते ते असे 4 नियम आहेत की ज्या अंतर्गत बहिणींना पैसे वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदाच 2025 मध्ये पहिल्यांदाच 4 हप्ते देण्यात येणार असल्यामुळे हे वेगळे नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। महिला व बाल विकास विभागाला 3500 कोटीचा चेक देण्यात आला होता आणि आता कोणत्याही परिस्थितीत पैसे वाटप होणार आहे अजितदादांनी घोषणा केली। नाही शांत बसणार नाही। परवाच 3700 कोटी रुपयाचा चेक महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले। पण आता हे पैसे काहींना 3000 तर काहींना 1.5 काहींना 500 तर काहींना 0 रुपये मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील, कोणत्या बँकांमध्ये सगळ्यात आधी हे पैसे जमा होणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे। पहा, जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम आलेली आहे। पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर आहे। जिल्ह्यांची यादी कसली असणार आहे, कोणत्या नियमांतर्गत तुम्हाला 1500 मिळतील, कोणाला 3000, कोणाला 500, कोणाला 0 रुपये। लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे। पहा, बँकांना प्राधान्य देण्यात आलं आहे। पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे इंडसइंड बँक, तिसऱ्या क्रमांकाची बँक आहे IDBI बँक, त्यानंतर युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, येस बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे। तर अशा जवळपास 12 बँकांमध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांना थोडासा लेट मेसेज येणार आहे। आता कोणते जिल्हे निवडलेत लक्षपूर्वक ऐकायचं आहे। त्यानंतर कोणत्या बहिणीला 3000, कोणत्या बहिणीला 1500, कोणत्या बहिणीला 500 आणि कोणत्या बहिणीला डायरेक्ट 0 रुपये मिळणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे। पहा, पहिला जिल्हा जो आहे यादीमधला पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी पैसे वाटप होणार आहे। दुसरा जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा, तिसरा त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, चौथा जिल्हा आहे जालना जिल्हा, पाचवा जिल्हा जो आहे रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग, त्यानंतर जो आहे तो मुंबई उपनगर जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया,
आणि त्यानंतर भंडारा जिल्हा. तर यामध्ये सगळ्यात आधी प्राधान्य जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे. आता कोणत्या बहिणीला 1500 मिळणार, कोणत्या बहिणीला 3000 मिळणार, कोणत्या बहिणीला फक्त 500 रुपये समाधान मानावं लागणार, तर कोणत्या अशा बहिणी आहेत की ज्यांना 0 रुपये मिळणार. तर आदिती ताईंनी याविषयी माहिती सांगितली आहे की कोणते नियम नेमकं लागू करणार आहेत. मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. आता पहा, 4 चाकी गाडी नसावी, कोणत्याही ज्या बहिणी असणार आहेत त्यांच्याकडे घरात कुणी सरकारी नोकरदार नसावा, अशा बहिणी आवश्यक आहेत की ज्यांच्या घरामध्ये कुणीही आयकर भरत नसावा. म्हणजे अशा प्रकारचे जे नियम असणार आहेत ते नियम तुम्हाला माहीतच आहे. पण या नियमांव्यतिरिक्त आता पहा, 1500 रुपये कोणाला मिळणार आहे. आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे की ज्या माता भगिनीच्या नावे शेत जमीन आहे, आता ज्या माता भगिनीच्या नावावर शेत जमीन आहे, आता त्यांना 300 मिळणार, 3000 मिळणार, 1500 मिळणार, 500 मिळणार की 0 मिळणार. आता पहा, ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहे तर त्या PM किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहे. आता ज्या बहिणी PM आणि नमोचा लाभ घेत आहेत, ज्या बहिणी PM आणि नमोचा लाभ घेत आहेत, PMचे 6000, नमोचे 6000, असे 12000 रुपये दरवर्षी महिलांच्या खात्यामध्ये येत असतात. म्हणजे त्यांना दर महिन्याला 1000 रुपयाचा लाभ मिळतो. लाडकी बहिणीचा लाभ आहे 1500 आणि मग त्यांना तिकडचे 1000 मिळतात, म्हणून त्यांना दर महिन्याला आता फक्त 500 मिळणार. म्हणजे फेब्रुवारीचे 500 आणि जे आहे आपल्या याचे 500, फेब्रुवारी आणि मार्चचे 500, असे फक्त 1000 रुपये मिळणार आहे. आता मग 1500 कोणाला मिळणार. आता लक्षपूर्वक आहे का, 1500 कोणाला मिळणार की ज्या बहिणींच्या नावे शेतजमीन आहे पण ज्या फक्त PM किंवा नमो शेतकरीचा लाभ घेत आहे. म्हणजे आता काही बहिणी अशा आहेत की ज्यांनी फक्त PM किसानचा लाभ घेतलाय, किंवा काही बहिणी अशा आहेत की त्यांनी फक्त नमो शेतकरीचा लाभ घेतला. म्हणजे कोणत्या तरी एकाच योजनेचा त्या लाभ घेत आहेत, म्हणून त्यांना फक्त तिकडून 500 रुपये म्हणजे 6000 मिळत आहेत. मग त्यांना काय होणार, त्यांना फक्त इकडले 1000 आणि 1000 म्हणजे इकडचे 1000 आणि तिकडचे 1000 असे 2000 रुपये, फेब्रुवारीचे 1000, मार्चचे 1000 असे 2000 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की आता काही बहिणी अशा आहेत की ज्यांना फक्त 500 रुपये मिळणार. तर अशा कोणत्या बहिणी आहेत की ज्यांना फक्त 500 रुपये मिळणार. आता लक्षपूर्वक आहे का, 500 रुपये मिळणाऱ्या बहिणी ज्या असणार आहेत तर त्या अशा बहिणी आहेत की ज्या PM किसानचाही लाभ घेतात, नमो शेतकरीचाही लाभ घेतात. म्हणजे एकंदरीत त्यांना 12000 रुपये जे आहेत वर्षाला मिळतात. म्हणजेच त्यांना 500 रुपये हे फक्त त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याबरोबर आता अशाही बहिणी असणार आहे की ज्यांना 3000 रुपये मिळणार. पण काही बहिणी अशा आहे की ज्यांना 0 रुपये मिळणार. आता 0 रुपये मिळणाऱ्या बहिणी कुठल्या असणार आहे. आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे, 0 रुपये मिळणाऱ्या बहिणी अशा असणार आहे की ज्या PM किसान नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कुणीतरी आयकरदाता आहे, ज्यांच्या घरामध्ये कुणीतरी इन्कम टॅक्स भरत आहे, ज्यांच्या घरात कोणतरी सरकारी नोकरदार आहे, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, म्हणजे त्या निकषात बसत नाही, वरून त्या दुसऱ्या योजनांचाही लाभ घेत आहे. तर अशा बहिणींना 0 रुपये देण्याचा सरकारचा त्या ठिकाणी निर्णय हा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे त्या नियमानुसार बाहेर पडतील आणि त्यांना जानेवारीपासूनच हप्ता बंद होणं अपेक्षित होतं, पण त्याला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता अजिबात मिळणार नाही. त्याला 0 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. आता पुढची गोष्ट, 3000 रुपये कोणाला मिळतील. आता लक्षपूर्वक आहे का, 3000 रुपये कोणत्या बहिणीला आता मिळणार आहेत. 3000 रुपये आता अशा बहिणीला मिळतील की ज्या कोणत्याही प्रकारे सगळ्या नियमात बसतात. म्हणजे सगळ्या नियमामध्ये कोणत्या की त्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही, ज्यांच्या नावावर 4 चाकी वाहन नाही, ज्यांच्या घरात कुणी आयकरदाता नाही, ज्यांच्या घरात कुणी सरकारी नोकरदार नाही, ज्यांचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. तर अशा सगळ्या नियमात बसणाऱ्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे. पण 3000 मिळवण्यासाठी तुमचं खातं आधारला लिंक आहे का. कारण की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की ज्या बहिणींचं आधार कार्डला खातं लिंक नाही, त्या नियमात बसत असून देखील कदाचित त्या योजनेबाहेर जाऊ शकतात. कारण की त्यांनी काय केलंय की त्यांनी त्यांचं खातंच आधारला जोडलेलं नाही. तुमचं खातं आधार कार्डला जोडलेलं आहे का ते तुम्हाला आता पुन्हा एकदा पाहावं लागणार आहे. खातं जर आधारला जोडलेलं नसेल तर अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारे हप्ता मिळणार नाही. आधारला खातं लिंक करण्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तिथे तुमच्या आधार सीडिंग ऑप्शनवर क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तिथे तुम्ही चेक करायचं आहे की तुमचं कोणतं खातं बँकेला जोडलेलं आहे. आता ज्यांचं खातं पोस्टामध्ये आहे, पोस्टात खातं असणाऱ्यांसाठी एक सूचना अशा पद्धतीची आलेली आहे की पोस्टात जर खातं असेल तर पोस्टामध्ये खातं असणाऱ्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर अशी आहे की पोस्टात जर खातं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे आता अडचण त्यामध्ये येणार नाही. कारण की पोस्टात जर खातं असलं तर तुमचं आपोआप आधार लिंकिंग होत असतं. आधार लिंकिंग तुम्हाला वेगळं जाऊन कुठे करायची गरज येत नसते. त्यामुळे आपोआप तुमचं आधार लिंकिंग होतं. कुठेही वेगळ्या पद्धतीनं जाऊन आधार लिंकिंग तुम्हाला अजिबात करण्याची गरज येत नाही आणि आपोआप तुमचं जे आधार लिंकिंग होऊन जातं आणि पैसे देखील आपोआप येतात. बऱ्याचशा महिलांना पोस्टात सगळ्यात आधी पैसे आलेले आहेत. तर अशाच प्रकारे हे पैसे तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहेत.
आता चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त माता महिला व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले, काय अडचण आली, कमेंट करा. आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.